3 ऑगस्ट हा दिवस निवडण्याचं कारण असं की याच दिवशी 3 ऑगस्ट 1994 रोजी आपल्या भारत देशामध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पहिल्यांदा करण्यात आली होती आणि त्याची एक आठवण या दिवसाची म्हणून 2023 पासून शासनानं 3 ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिन म्हणून साजरा करावा अशा आपल्याला सूचना दिलेल्या आहेत। तर पहिलं अवयवदान कधी झालं असं जर आपण विचार केला तर पहिलं यशस्वी अवयवदान हे जिवंत व्यक्तीमध्ये अमेरिकेमध्ये 1954 साली रोनाल्ड हेरिक या व्यक्तीनं केलं। त्यांनी आपल्या जुळ्या भावालाच किडनी दान केली। हे पहिल्यांदा झालेलं जगातलं अवयवदान जे 1954 साली झालं। त्यानंतर आपण अवयवदानाचा विचार केला तर अवयवदान 3 पद्धतीने केलं जातं। एक व्यक्ती जिवंत असताना, दुसरं नॅचरल डेथ असेल तर, आणि तिसरं म्हणजे व्यक्ती मेंदू मृत झालेली अवस्था ज्याला आपण ब्रेन डेथ असं म्हणतो। तर अशा 3 अवस्थेमध्ये एखादी व्यक्ती अवयवदान करू शकते। आणि आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये अवयवदान करण्यासाठी होटा 1994 नावाचा एक कायदा आहे जो आता THO 1994 या नावाने प्रचलित आहे। म्हणजेच काय, ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन ऍक्ट 1994 असं या कायद्याचं नाव आहे। 8 जुलै 1994 साली हा कायदा अस्तित्वात आला जेणेकरून अवयवदानाच्या प्रक्रियेवरती नियमन होईल आणि एक योग्य दिशा मिळेल या दृष्टीने हा कायदा काम करतो। आणि या आता जे काही आपल्या देशामध्ये अवयवदान होते ते ह्या कायद्याच्या अंतर्गत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून या दृष्टीने आपल्या इथे जे आहे भारत देशामध्ये ते अवयवदान केलं जातं। तर आपण असं म्हणतो, आम्ही नेहमी असं म्हणतो की जिवंत असताना माणूस रक्तदान करू शकतो। आम्ही असं म्हणतो जिथे जिथे रक्तदान, जाते जाते अवयवदान और जाने के बाद नेत्रदान। म्हणजे काय, जिथे जिथे म्हणजे जिवंत असताना आपण रक्तदान करू शकतो, जाते जाते म्हणजे व्यक्ती ब्रेन डेथ झालेली असताना म्हणजे अगदी जाण्याच्या मार्गावर आहे अशा वेळी अवयवदान करू शकतो, आणि ऍक्च्युली डेथ झाल्यानंतर म्हणजे जाने के बाद तो नेत्रदान करू शकतो। तसेच स्वतःची त्वचा सुद्धा दान करू शकतो। तर या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना एकच आवाहन करायचंय की जाता जाता कुठेतरी आपण जर एखाद्या व्यक्तीने अवयवदान केलं तर 8 ते 10 लोकांचे प्राण तो वाचू शकतो। त्यामुळे अधिकाधिक लोकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा आणि आपले ऑनलाईन फॉर्म भरून द्यावेत। यासाठी एक QR कोड आहे किंवा तुम्ही ऑर्गन डोनेशन रजिस्ट्री असं जर गुगल वरती टाकलं तर त्या वेबसाईट वरती तुम्ही तुमची अवयवदानासाठीचा फॉर्म भरू शकता, अवयवदानासाठी नोंदणी करू शकता। आधार लिंक अशी ही प्रणाली आहे ऑनलाईन, या प्रणालीवरती तुम्ही अवयवदानाची नोंद करू शकता आणि अवयवदाता म्हणून आपलं ओळखपत्र तिथेच लगेच तुम्ही प्राप्त करू शकता। तर या निमित्तानं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की अधिकाधिक लोकांनी अवयवदानासाठी, नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा आणि या पवित्र अशा नोबल कार्याच्या चळवळीमध्ये आपलं खारीचा वाटा उचलावा। धन्यवाद।